नमस्कार. माझा तालुका माझी बातमीच्या आजच्या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर लड्डा. आपण पाहत आहात लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. सर्वप्रथम आजच्या महत्त्वाच्या बातम्या. पाण्यासाठी गेवराई तालुक्यात अनोखे दिवे लावा आंदोलन, नागरिकांमध्ये चर्चेचा विषय. बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली का, बीडकरांचा सवाल. अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात सोनोग्राफी मशीनच नाही, रुग्णांना सोसावे लागतो भुर्दंड. बीडला एम्सच्या धर्तीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी. तुकाराम मुंडे इम्पॅक्ट, शाळकरी विद्यार्थ्यांचा अन्न सुरक्षेचा अनोखा शैक्षणिक उपक्रम. या महत्त्वाच्या बातम्यासह इतर सर्व बातम्या सविस्तरमध्ये. बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली का, असा प्रश्न उपस्थित होतोय. बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी ICU मधील रुग्णाला सोनोग्राफीसाठी नेताना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, म्हणून ऑक्सिजन चेंबर मधील गढूळ पाण्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. ऑक्सिजन ह्युमिडिफायर मधील गढूळ पाण्याचा प्रकार हा सामान्य रुग्णांना शासकीय दवाखान्यात यायची की नाही असा विचार करायला लावणार आहे. पेशंट रेफर करण्याचे प्रकार असो, उपचारादरम्यान हलगर्जीपणा असो, रुग्णाकडून पैशाची मागणी, अशा प्रकारामुळे शासकीय रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा झाले आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. पालकमंत्र्याच्या मागं पुढं फिरणारे जिल्हा शल्यचिकित्सक यांना दवाखान्यात लक्ष देण्यात कधी वेळ भेटणार हा प्रश्न सामान्य रुग्ण विचारत आहेत. पुढची बातमी पण दवाखान्या संदर्भात. अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागामध्ये गेल्या 4 वर्षापासून सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर महिलांची अडचण होत असल्याने तातडीने सोनोग्राफी मशीन उपलब्ध करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता यांना दिले. तातडीने ही मागणी मान्य झाली नाही तर डीन ऑफिस समोर आमरण उपोषण करायचा इशारा माजी आमदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट, अनेक प्रकल्प कोरडे पडत आहेत. नद्या नाले कोरडे, पिके करपू लागले आहेत आणि यामुळे बीड जिल्ह्यात चिंतेचं वातावरण आहे. बीड जिल्ह्याचे आर्थिक नियोजन शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी आणि सामान्य बीडकर पावसासाठी देवाला प्रार्थना करतोय. पुढील आठवडा जर पावसाने आखडता हात घेतला तर मात्र मशागत आणि मेहनत करून जपलेले पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतोय. जिल्ह्यातील विविध धरणात पाण्याची आवक वाढण्यासाठी प्रशासन आणि पुढाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी पण मागणी बीडकर करताना दिसत आहे. तुकाराम मुंडे इम्पॅक्ट, शाळकरी विद्यार्थ्यांचा अन्न सुरक्षेचा अनोखा शैक्षणिक प्रवास. संस्कार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अन्न सुरक्षेच्या घटकावर आधारित शैक्षणिक भेटीद्वारे परळीतील एका हॉटेलला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, वापरले जाणारे साहित्य व पदार्थ तसेच आकर्षक बैठक व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना पण व्यक्त केल्या. नियमानुसार कर्तव्य करणारा अधिकारी धडक कारवाई तर करतोच, पण तो समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत पण बनतो हे मात्र नक्की. बीड शहर की कचऱ्याचे साम्राज्य हा प्रश्न मात्र प्रत्येक बीडकराच्या मनात पडतोय. ज्या ठिकाणी जा, ज्या चौकात जा, ज्या रस्त्यावर जा, त्या ठिकाणी कचरा पाहायला मिळतोय. कोणीतरी आवाज उठवणार, तेवढ्यापुरते थातुरमातुर कचरा उचलण्याचे सोंग करायचे ही नेहमीचीच पद्धत झाली आहे. सर्व पक्षाचे राजकीय पुढारी या समस्येवर गप्प का असा प्रश्न बीडकर विचारत आहेत. काही दिवसापूर्वी मनसेच्या पदाधिकारी यांनी याविषयी सोशल मीडियावर आवाज उठवला. तेवढ्यापुरती साफसफाई झाली, पण पुढे काय हा प्रश्न मात्र बीडकर विचारताना दिसत आहे. परत एकदा जिल्हा रुग्णालयातून बातमी येते. रुग्णांना रेफर करणारे 2 डॉक्टर कार्यमुक्त करण्यात आलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विना परवानगी गैरहजेरी, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे आणि रुग्णांना गरज नसताना इतरत्र रेफर करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल आरोग्य सेवक आयुक्ताकडे पाठवण्यात आला. संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. पुढील आदेशासाठी आयुक्ताकडे हजर राहण्याच्या सूचना देऊन दोघांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकित्सक सतीश कुमार सोळंके यांनी दिली. तसेच प्रसूतीनंतर रुग्णाच्या नातेवाईकाकडून चहापानासाठी 500 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दखल घेत सविता बेदरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पैठणच्या उजव्या कालव्याचे पाणी मिळावे म्हणून गेवराई तालुक्यात अनोखे दिवे लावा आंदोलन. पैठणच्या नाथसागर धरणाचे पाणी जवळच उपलब्ध असताना देखील गेवराई तालुक्यातील अनेक नद्या कोरड्याच पडलेल्या असतात. यामुळे पैठणच्या कालव्याचे समांतर पाणी मिळावे यासाठी गेल्या 14 वर्षापासून लढा चालू असून आतापर्यंत केवळ आश्वासनाची खैरात मिळाली आणि याचा निषेध करत गावकऱ्यांनी कोरड्या नदी नाल्यामध्ये दिवा लावण्याची सुरुवात करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत पैठणच्या धरणातून पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आला. किल्ले धारूर बसस्थानकाच्या ताफ्यात आता 5 राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार प्रकाश साळुंखे यांच्या हस्ते या बसेसचं उद्घाटन करण्यात आलं. किल्ले धारूरकरांसाठी त्याचप्रमाणे प्रवासी वर्गासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अवघ्या 2 दिवसापूर्वी धारूर आगारामध्ये या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीच्या 5 बसेस यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. याचे उद्घाटन माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी केले. त्यावेळी बोलताना त्यांनी या ठिकाणी 10 कोटी रुपयाचा निधी अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये उपलब्ध करून देऊन या ठिकाणी नवीन बस स्टँडची स्थापना करण्यात येईल अशी देखील त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे प्रवासी वर्गासह नागरिकांतून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे. लोकप्रश्न न्यूजसाठी मी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड. बीड ट्रॅफिक पोलीस हवालदार श्री काकडे यांना शहर पेट्रोलिंग दरम्यान एक मोटरसायकल मिळून आली. सदरील वाहन ताब्यात घेऊन खात्री करून ते वाहन सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील रहिवासी दत्तात्रय वाघ यांना देण्यात आले. या कारवाईबद्दल पोलीस हवालदार काकडेंचे कौतुक होत आहे. लातूर जिल्ह्यातील रांजणी येथून शेळी चोरून पळणाऱ्या एका चोरट्याला अंबेजोगाई तालुक्यातील धानोरा येथील जागरूक ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अंजनपूर येथे रंग्यात पकडले. ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेतून संतापलेल्या जमावाने या चोराला चांगला चोप देऊन इसुबडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामीण भागात चोरांच्या वाढत्या सुळसुळाट आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या चोरट्यासोबत एक महिला देखील सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी इसुबडगाव पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू असून ग्रामीण भागातील जनतेची सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलीस या चोरीच्या साखळीचा कसा छडा लावतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील 30 केव्ही उपकेंद्रावर अधिकचा भार वाढल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक गेल्या 8 दिवसापासून वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त आहेत. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील 33 केव्ही केंद्रावर अधिकचा भार वाढल्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिक देखील त्रस्त झालेले आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने थोडेफार प्रमाणावर उपलब्ध असलेले पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड केली जात आहे. परंतु सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देण्याकरता देखील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आजच्या बातमीपत्रात एवढंच. उद्याचं माझा तालुका माझी बातमी हे सदर घेऊन आपण ठीक 9 वाजता भेटू.